तर खऱ्या अर्थानं त्यांना राष्ट्रीय ओळख जी मिळाली ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1984 साली पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले आणि खासदार झाल्यामुळे नंतर ते ऑल इंडिया NSUI चे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर ऑल इंडिया युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर भारताचे क्रीडा राज्यमंत्री झाले, पुढे भारताचे सामाजिक न्याय मंत्री झाले। ही जी सगळी काही राष्ट्रीय पातळीवर त्यांची घोडदौड जी आहे ती सुरू झाली बुलढाणा जिल्ह्यात। म्हणून मी त्यांच्या वतीनं बुलढाणा जिल्हावासियांचे आभार मानतो की तुम्ही आमच्या एका मित्राला एवढ्या उत्तुंच स्थानी पाया रचला। आंबेकरांनी मला याच्याकरता अभिमान आहे की मुकुल वासनिक आणि मी सोबत काम केलं। मी महाराष्ट्र NSUI मध्ये असो किंवा नागपूर शहर NSUI चा जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला माझ्यासोबत मुकुल वासनिक जनरल सेक्रेटरी होते आणि आज एक आपला मित्र एका उंचीवर पोहोचलाय याचा मला वाटतं मित्रा इतका आनंद दुसरा कोणालाच नसतो। प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे। त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ते कृषी असेल, क्रीडा असेल, सामाजिक सलोख्याचं क्षेत्र असेल, कारण शिवजयंती भीम जयंती सगळे एकत्रितपणे साजरं करणं, सगळ्यांनी सहभागी होणं, तर सामाजिक सलोख्याकरता ज्यांनी काम केलंय त्यांचा सत्कार असेल। मला वाटतं आपल्याला मुकुल वासनिक ज्या पक्षाचं नेतृत्व करतात आहेत काँग्रेस पक्ष, आणि त्यांनी जे काही मंत्रिपद भूषवलं होतं सामाजिक न्याय, मला वाटतं त्याच्याशी हे सुसंगत अशा सगळ्या बाबी आहेत। कारण काँग्रेसची विचारधारा ही नेहमी समानतेची राहिलेली आहे, ही राष्ट्रीय एकतेची एकात्मतेची राहिलेली आहे, ही सर्वधर्म समभावाची राहिलेली आहे आणि मुकुल वासनिक देखील त्याच पक्षाचे पाईक असल्यामुळे ती विचारधारा घेऊन पुढे जातात आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला तो मला वाटतं अत्यंत संयुक्तिक असा उपक्रम।